मुंबईजवळील एका शांत आणि पॉश समजल्या जाणाऱ्या एका सायक्लॉन व्ह्यू नावाची एक इमारत उभी होती आणि या इमारतीत राहणारे बहुतेक लोक कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठे अधिकारी होते. परंतु या घटनेत नक्की काय घडलेलं आहे ते पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता काही डॉक्टर, अधिकारी किंवा परदेशातून परतलेले व्यावसायिक होते. इथली सुरक्षा व्यवस्था कडक होती आणि प्रत्येक फ्लॅटमध्ये आधुनिक सोयीसुविधा होत्या. पण याच इमारतीच्या काही मजल्यावर 2004 या बंद फ्लॅटच्या आड काय शिस्त याची पुसटशी कल्पना कोणाला नव्हती. नंतर जे काही सत्य बाहेर आलं, सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. भारतामध्ये काहीही घडत आहे, अक्षरशः कोणत्याही घटना घडत आहेत आणि या घटना अगदी वेगळ्याच लेवलच्या असतात. मोठमोठे गुन्हे आता भारतामध्ये सहज घडत आहेत आणि आपले सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सुद्धा सवाल अनेकांनी उपस्थित केलेला आहे. मग या घटनेमध्ये असं काय घडलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे. ती इमारत आणि त्या इमारतीमधून धक्कादायक सत्य जेव्हा बाहेर आलं, सर्वांना धक्काच बसला. आता साधारण 6 महिन्यापूर्वीच 2 तरुण म्हणजे समीर आणि विहान या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. दोघेही दिसायला अतिशय सभ्य, सुशिक्षित आणि शांत होते. त्यांनी स्वतःची ओळख सॉफ्टवेअर डेव्हलपर्स म्हणून करून दिली होती. ते कोणाशीही फारसे बोलत नसत आणि दिवसभर घराचे दरवाजे खिडक्या बंद असायचे. आता शेजाऱ्यांच्या लक्षात आलेली ही पहिली विचित्र गोष्ट म्हणजे फ्लॅटचे वीज बिल. इमारतीच्या सिक्युरिटी गार्डने एकदा चुकून त्या फ्लॅटचे बिल पाहिले आणि तो अवाक झाला. ज्या घरात फक्त 2 मुलं राहतात तिथं एवढं बिल. जेव्हा ते बिल सिक्युरिटी गार्डने पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. फक्त 2 तरुण म्हणजे समीर आणि विहान या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आलेले. दोघेही दिसायला अतिशय सभ्य, सुशिक्षित आणि शांत होते. त्यांनी स्वतःची ओळख सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून करून दिली होती. परंतु मग त्यांचे दरवाजे खिडक्या बंद असायचे. त्यांचं वीज बिल जरी चेक केलं तर अक्षरशः सिक्युरिटी गार्डला धक्काच बसला की ज्या घरात फक्त 2 मुलं राहतात तिथे महिन्याला 30 ते 40 हजार रुपये बिल येत होतं. पण कोणालाही वाटलं असेल की कदाचित ते हाय एंड सर्व्हर वापरत असतील किंवा रात्रभर AC चालू ठेवत असतील, त्यामुळे एवढं बिल कदाचित आलं असेल असं त्यांना वाटलं. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हटल्यानंतर त्याने हाय एंड सर्व्हर असतील किंवा त्यांचं AC चालू असतील किंवा ते अनेक उपकरणे वापरत असतील, यामुळे असं सर्वांना वाटलं की 30 ते 40 हजार बिल येत असेल. पण सर्वजण अवाक झाले होते. हळूहळू काही मिनिटे उलटली. इमारतीत कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की या फ्लॅटच्या कचऱ्यात नेहमी प्लॅस्टिकच्या मोठ्या बाटल्या, काही केमिकलचे डबे आणि विशिष्ट प्रकारची माती असायची. एकदा रात्रीच्या वेळी शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका गृहस्थांनी खिडकीतून पाहिले की समीर आणि विहानच्या फ्लॅटच्या खिडकीतून निळा आणि गुलाबी रंगाचा तीव्र प्रकाश बाहेर येत होता. साधारणपणे IT क्षेत्रात काम करणारी मुलं लॅपटॉपवर काम करतात, पण खिडक्यांना कायमचे जाड काळे पडदे लावून असा विचित्र प्रकाश का? हा प्रश्न हळूहळू मग तिथे चर्चेत येऊ लागला. तसेच त्या मजल्यावर अधूनमधून एक वेगळाच उग्र आणि काहीतरी जळाल्यासारखा वास येत होता. आणि मग पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा छडा लावला, अक्षरशः पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्काच बसला. सर्व काही आता संशयास्पद होतं. अनेक लोकांना संशयास्पद हालचाली जाणवत होत्या की या फ्लॅटमध्ये काहीतरी गडबड आहे. त्या 2 मुलांमध्ये किंवा त्यांच्या फ्लॅटमध्ये काहीतरी नक्कीच गडबड आहे. जेव्हा पोलिसांची टीम वेषांतर करून त्या मजल्यावर पोहोचली तेव्हा त्यांना खात्री झाली की काहीतरी काळं आहे. एक दिवस पहाटेच्या सुमारास पोलिसांनी त्या फ्लॅटवर छापा टाकला आणि आतलं दृश्य अतिशय धक्कादायक होतं. मग एक कृत्रिम जंगल. फ्लॅटचा दरवाजा तोडून जेव्हा पोलीस आत शिरले तेव्हा जे दृश्य दिसले त्यांनी अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. हॉलमध्ये सोफे आणि TV नव्हता, तर तिथे मोठ्या प्लॅस्टिकच्या टाक्या आणि पाईपचे जाळे पसरले होते. हायड्रोपोनिक्स शेती. त्यांनी बेडरूमचे रूपांतर चक्क एका इनडोअर शेतीमध्ये केले होते. तिथे सूर्यप्रकाश नसतानाही विशेष प्रकारच्या LED लाईट्स, ज्या निळ्या आणि लाल रंगाच्या होत्या, त्या वापरून अंमली पदार्थांची झाडे वाढवली जात होती. मातीऐवजी केवळ पाणी आणि पोषक द्रव्यांचा वापर करून ही झाडे जोमाने वाढवली होती.
संपूर्ण फ्लॅटमध्ये AC आणि एक्झॉस्ट फॅनचे जाळे होते. बाहेरच्या जगाला आत काय चालले हे याचा पत्ताही लागू नये. डार्क वेब आणि क्रिप्टो पोलिसांनी त्यांचे लॅपटॉप तपासले तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हे तरुण केवळ झाडे लावत नव्हते, तर ते एक डार्क वेबवर अलग नावाचा टोपन नावाने आपला माल विकत होते. त्यांचे ग्राहक श्रीमंत घरातील तरुण आणि कॉलेजची मुले होती. व्यवहारासाठी ते कधीही रोख पैसे घेत नसत. सर्व व्यवहार बिटकॉईनमध्ये केले जात होते, ज्यामुळे त्यांचा मोगावा घेणं कठीण होतं. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली. अतिशय विचित्र अंमली पदार्थ ते तयार करत होते. मग अंमली पदार्थ विरोधी पथकाला अँटी नार्कोटिक्स सेल एका छोट्या ड्रग पेडलकडून ही माहिती मिळाली की मुंबईतील काही बड्या पार्ट्यांमध्ये मिळणारे हाय क्वालिटी गांजा आणि सिंथेटिक ड्रग्ज बाहेरून येत नसून ते शहरातूनच कुठेतरी शिजवलं जात आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मग ती चौकशी केली होती आणि मग पोलिसांना ती माहिती मिळाल्यानंतर वेषांतर करून तशा प्रकारे त्यांनी त्याच्यावर धाड टाकली होती. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली. समीर आणि विहान हे दोघेही इंजिनिअरिंगचे पदवीधर होते, पण लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी यांनी या गुन्हेगारी विश्वाचा रस्ता धरला होता. आता आपल्या शेजारी कोण राहतंय, ते काय करतात याची किमान माहिती असणे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. जर एखाद्या बंद घरातून सतत विचित्र आवाज, उग्रवास किंवा असामान्य प्रकाश येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. सुशिक्षित मुले आजकाल सायबर आणि हायटेक गुन्हेगारीकडे वळत आहेत. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली काय चालते यावर घरमालकांनीही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये अशा घटना वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथली अनोळखी राहणीमान. लोक एकमेकांच्या आयुष्यात दखल देत नाहीत, ज्याचा फायदा गुन्हेगार घेतात. सतर्क राहणे किंवा संशयास्पद वाटल्यास पोलिसांना कळवणे हाच यावर एकमेव उपाय आहे. म्हणजे त्या फ्लॅटमध्ये असा काही धक्कादायक प्रकार समोर येईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. तोही चक्क भारतामध्ये, तेही चक्क महाराष्ट्रामध्ये असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे गुन्हेगार आता कुठेही येऊ शकतात, कुठेही काहीही करू शकतात, कारण की आपली न्यायव्यवस्था तेवढी ठिसूळ आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. डार्क वेब आणि क्रिप्टो पोलिसांनी डार्क वेब आणि क्रिप्टोचा वापर करून हे तरुण कशा प्रकारे त्याचा फायदा घेत होते हे तुम्हाला आज समजलं असेल. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.